राज्यभरात 29 महापालिकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या देखील हालचालींना वेग येताना दिसतोय। राज्य निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दोनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे यावेळी 50% आरक्षणाची मर्यादा न ओलांडणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्याच निवडणुका जाहीर केल्या जाणार आहेत। त्यामुळे आता जिल्हा परिषदेच्या निवडणुका देखील याच आठवड्यात जाहीर होण्याची चिन्ह आहेत। आता बातमी प्रचार सभांच्या धडाक्याची आहे, कारण आज मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री दौऱ्यावर असतील। फडणवीसांच्या भिवंडी, उल्हासनगर, लातूरमध्ये सभा होणार आहेत, तर शिंदे आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात असतील। एकनाथ शिंदे वरळी, सायन, कोळीवाडा या ठिकाणी सभा घेणार आहेत, रोड शो होणार आहे। तर तिथं अजित पवार पुण्यात ठाण मांडून आहेत। पुण्यात दादांची रॅली देखील होणार आहे। तर महत्त्वाची बातमी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात आहेत। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वरळीत हा प्रचार दौरा असेल। वरळी, शिवडी, सायन, कोळीवाड्यात शिंदेंचा प्रचार दौरा होणार आहे। यावेळी आमदार निलेश राणे देखील उपस्थित राहणार असल्याची बातमी समोर येते। संध्याकाळी 6 वाजता वरळी मतदारसंघाचा प्रचार दौरा शिंदे करतील। शिवडी मतदारसंघात संध्याकाळी 7 वाजता शिंदे पोहोचतील। रात्री 8 वाजता सायन, कोळीवाडा मतदारसंघाचा प्रचार दौरा सुरू होईल। तर ठाण्यात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलाखत आहे। मुलाखतीत ठाण्यातील भाजपचा विकासाचा अजेंडा हा मांडला जाणार आहे। वरिष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि अभिनेत्री तेजश्री प्रधान ही मुलाखत घेतील। मुलाखत संध्याकाळी 7 वाजता होण्याची शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनीष गांगुडे यांच्याकडून। मनीष, आज उपमुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात मुख्यमंत्री लागवी आपण जर बघितलं तर खऱ्या अर्थाने आज आपलं ठाणे आपला देवाभाऊ या आशयाखाली मुख्यमंत्र्यांची जी आहे ती मुलाखत ठाण्यामध्ये आयोजित करण्यात आली आहे। आणि त्यामुळेच जर महायुतीच्या जवळपास 131 जागांवरती भाजप हे 40 जागांवर लढत आहे आणि मागील भाजपाचं जर हे बघितलं आपलं मतदानाचं आणि जिंकण्याचं जे रेशो बघितलं तर 100हून अधिक जागा नगर परिषदेमध्ये भाजपाने जिंकल्यात। त्यामुळे ठाणे जिल्ह्यावरती मोठ्या प्रमाणात वर्चस्व भाजपाचं कसं असणार आहे त्यासाठी प्रामुख्याने ही मुलाखत पाहिली जाते। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात जरी होत असलेली ही मुलाखत, देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा ठाण्यामध्ये अशी थेट मुलाखत हे ठाण्यामध्ये देणार आहेत। आणि त्यातच ठाण्यातले जे ज्येष्ठ पत्रकार आहेत, संपादक आहेत, मिलिंद बल्लाळ, अभिनेत्री प्रधान हे दोघं जण मुख्यमंत्र्यांची ही मुलाखत घेणार आहेत। त्यामुळे कशा पद्धतीने भाजपाचा अजेंडा जो आहे, ठाणे शहराचे जे प्रश्न आहेत, मूलभूत गरजा ज्या आहेत, ठाणेकरांचे जे काही प्रश्न आहेत ते कशा पद्धतीने देवेंद्र फडणवीस याला उत्तर देत आहेत आणि कशा पद्धतीने ठाण्यावरती भाजपाचं वर्चस्व कसं असणार आहे हे प्रामुख्याने या मुलाखतीमध्ये बघायला मिळणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।